शेर की तरह दहाड़ने वाले सभी भारतीय पैंथर को मेरा नमन करता हूँ। सभी महापुरुष जिन्होंने अपना उनके परिवार का त्याग करके अपनी सब दाव पे लगाकर समाज के लिए काम किया, सभी महापुरुषों को मेरा वंदन करता हूँ। और आज की पैंथर वसंतराव धामनकर अभिवादन सभा में जिन्होंने आयोजित किया, उनके 50वें स्मृति दिन पर उन सभी का बहुत आभारी हूँ मैं। वो इसलिए क्योंकि मैंने ये दीक्षा नगरी पिछले 5-6 महीने पहले चालू किया। सबसे पहले यहाँ एक शिलालेख था, वो शिलालेख शहीद रामपाल के कार्य पर उनके मैं छोटा था तो यहाँ आकर उनसे वो शिलालेख पर बैठता था और यहाँ से जब कोई गाड़ी जब जाती थी तो वो वाइब्रेट होता था, वो हल्का था। वो धीरे धीरे समय गुजरता गया और मैं थोड़ा बड़ा होते गया और उसके बारे में जानकारी लेते गया, तो इतनी सारी इतनी भयानक जानकारी और इतनी मजबूत जानकारी हासिल होती गई। जो 1972 में जो दलित पैंथर जो की स्थापना जो हुई थी और उनके कार्यों के बारे में पढ़ने के बाद में आदमी की रूह ऐसी काँप जाती है। ऐसे उनके कार्य, उनका फिर से एक बार मैं सही दिल से मतलब आभारी हूँ कि उन्होंने ऐसे कार्य किए हैं जो आज की पीढ़ी में जो हमको देखने को नहीं मिलते हैं। तो प्रकाशित दीक्षा नगरी और जैसा ही मैंने एक अंक की शुरुआत की, आज देखो मतलब आप लोग सभी जानते हैं कि एक पेपर निकालने के लिए, छोटा सा पेपर निकालने के लिए कितनी संपत्ति और कितनी मेहनत की ज़रूरत होती है। मैंने सिर्फ स्टार्ट किया, लेकिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की कृपा से आज वो रेगुलर मतलब प्रकाशित हो रहा है। तो मुझे ऐसा लगता है कि ये जो सभा आज ली जा रही है, अभिवादन सभा, इसके पीछे का एक कारण कि मैं अपने पेपर में रोज़ पैंथर इज बैक के नाम से एक कॉलम छापता हूँ और मुझे ऐसा लगता है कि हमारे कुछ साथी हैं भारतीय दलित पैंथर के, वो पढ़ने के बाद में उनको कुछ लगा कि नहीं, मैं जब आप लोगों से छोटा आदमी जब इसका प्रचार प्रसार कर सकता हूँ तो हम लोगों ने क्यों ना फिर से उसी उत्साह के साथ में उस पैंथर को फिर से जिंदा किया जाए। शायद मेरा मानना गलत होगा, लेकिन मुझे ऐसा लगता है, ये मेरी पर्सनल व्यक्तिगत मत है ये। और इससे ज़्यादा और मैं कुछ ज़्यादा कहूँगा नहीं, क्योंकि मैं ऑलरेडी आज कार्यक्रम में लेट हो गया। मुझे निमंत्रण दिया गया है 3 बजे का, लेकिन काम की वजह से मैं लेट हो गया हूँ। मैं ज़्यादा कुछ कहूँगा नहीं, इतना ही कहूँगा कि आप सभी भारतीय दलित पैंथर के सभी लोगों का, सभी कार्यकर्ताओं का, सभी पदाधिकारियों का मैं आभारी हूँ कि आपने कार्यक्रम लेकर मेरे बहुत बहुत धन्यवाद। माझ्यात नाही कधी कमीच्यापासून सुरुवात करतो। कोणीतरी उठा रे, कोणीतरी उठा रे, उचला पुन्हा कुऱ्हाडी, कोणीतरी उठा रे, उचला पुन्हा कुऱ्हाडी, साठवून टाका त्यांची ही बिचारी राणे। बेवारसी मुलांनो, बेवारसी मुलांनो, गोटे तरी उगारा, बेवारसी मुलांनो, गोटे तरी उगारा, फोडून टाका त्यांचे हे फसवे जीवान खाले, फोडून टाका त्यांचे हे फसवे जीवान खाले। गावामध्ये जयांनी येऊ दिले ना आम्हा, गावामध्ये जयांनी येऊ दिले ना आम्हा, हातीवरी कयांच्या नाचून आज गाव, गावामध्ये जयांनी येऊ
केले नामा छातीवरी तयांच्या नाचून आज गाऊ आम्ही लढू नव्याने मरणास झुंज देऊ गेलू नवार सारे आम्ही जिवंत राहू दलित क्रांती जिंदाबाद दलित क्रांती जिंदाबाद कालकथित त्यानंतर वसंत सामंत यांना आपण अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. आजच्या या सभेचे अध्यक्ष कांचनसुरेश ठाटे आणि सगळे उपस्थित मान्यवर सगळ्यांचे नाव घेऊन वेळ घालवत नाही. सगळे आंबेडकरी चळवळीतले आघाडीवरचे सगळे सैनिक आहेत. मित्र हो, 1974 हे साल तसंही पॅन्थरच्या चळवळीत अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या 1974 सालच्या ऑक्टोबर महिन्यात 2-3 फार अशा महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यापैकी 23-24 ऑक्टोबरला दलित पॅन्थरचं पहिलं महाराष्ट्रव्यापी अधिवेशन. पॅन्थर 72ला मुंबईत स्थापन झाली, सगळ्यांना माहीत आहे. परंतु नागांच्या ऐतिहासिक नागनगरीत म्हणजे दीक्षाभूमीत पहिलं दलित पॅन्थरचं अधिवेशन झालं महाराष्ट्रव्यापी 23-24 ऑक्टोबरला. आणि त्याला आपण खुलं अधिवेशन म्हणतो. हे खुलं अधिवेशन ह्या नॅशनल शाळेच्या मैदानात, जिथं आज बेजनबाग वस्ती आहे, तिथं झालं होतं 24 तारखेला. आणि 23 तारखेला मोहन भवनमध्ये ह्या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. या उद्घाटन प्रसंगी खरं तर या संमेलनाचे उद्घाटन तामिळनाडूच्या तेव्हाच्या समाज कल्याण मंत्री सत्यवानी मुथू या बाईच्या हस्ते होणार होतं. परंतु काही कारणामुळे त्या आल्या नाही. नंतर गुजरातचे परमार रमेशचंद्र परमार यांच्या हस्ते वेळेवरच मग ते गुजरातमध्ये फार मोठं स्ट्रॉंग युनिट त्यांचं होतं दलित पॅन्थरचं त्या काळात. तर मग त्या रमेशचंद्र परमारच्या हस्ते त्याचं रितसर उद्घाटन झालं. आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यामधून कार्यकर्ते इथे आले होते. आणि दिल्लीचे ॲडव्होकेट बाबूसाहेब पकिटचे हे दिल्लीवरून आले होते. आणि काही मोजक्या प्रतिनिधी मुरसिंगसारखे यूपीतले ते आले होते इथून उत्तर प्रदेश. तर अशा प्रकारे आमचं एक पहिलं अधिवेशन झालं. परंतु तुम्हाला सांगायला तसं मन थोडा भारी झालं आहे. या अधिवेशनामध्ये एक अत्यंत वाईट घटना घडली. ती खरं तर नको घडायला पाहिजे होती. तेव्हा आमची वैचारिक कुवत ही काही मोठी स्ट्रॉंग होती. आम्ही साला 20-25 22 वर्षाचे पोरं होतो. आणि आमच्यामध्ये काय अशी वैचारिक मॅच्युरिटी नव्हती. या अधिवेशनामध्ये एक अतिशय वाईट घटना घडली. तिचे पडसाद आजही लोकांच्या मनावर आहे. ही घटना म्हणजे कोणती? दलित पॅन्थरचे एक संस्थापक नामदेव ढसाळ यांना संघटनेतून काढलं गेलं. तसा तर हा वाद ढसाळचा वाद हा नागपूरचा वाद अजिबात नाही मित्र हो. त्याच्या आधीच मुंबईमध्ये ढसाळला काढण्यात आलं होतं. परंतु त्याचं पाप म्हणेन मी हे नागपूरला लादलं गेलं अधिवेशनामध्ये. या अधिवेशनामध्ये नामदेवला काढून पॅन्थर एक शिक्कामोर्तब केला गेला. आणि मग नंतरचा इतिहास कसा घडत गेला याच्या संदर्भात. पण ती ढसाळला काढून
ते एक चूकच झाली. काय झाली, कशी झाली, काय झालं, ठराव काय झालं ते त्याच्याबद्दल मी जात नाही. परंतु ढसाळला एका बंडखोर माणसाला, एखादा संघटनेच्या एका संस्थापकाला संघटनेतून हद्दपार करणं हे तेव्हाही बऱ्याचशा लोकांना वाईट वाटलं. तेव्हा आम्ही तर बालिश होतो. बालिशच्या अर्थात का वैचारिक बालिश होतो. हां, तर हा झाला एक प्रश्न. दुसरी घटना मग ही 74 कुठली, वसंत धामणकर. या अधिवेशनासाठी वसंत धामणकर मुंबईवरून आले होते आणि 23-24ला अधिवेशन झालं. हा तिसरी घटना अशी होती 74ची. दलित पॅन्थरचं एक केस होती कोर्टामध्ये नागपूरला. तेव्हा नागपूरला हे लॉ अँड ऑर्डरचे जे प्रश्न असतात, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याचे, तेव्हा नागपूरला एक सिटी मॅजिस्ट्रेट नावाची कोर्ट होती. त्याचं काम फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, 37 लावणं, अमुक लावणं, तमुक लावणं. तेव्हा 151 कलम वापरत नव्हती. 51 अरेस्ट काय 51 बोलतो ना आपण, 51 तसा तेव्हा 51 हे कलम नव्हती. तेव्हा सिटी मॅजिस्ट्रेटकडे पॉवर होते लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याचे आणि मोर्चाच्या परमिशन द्यायचे. तर 31 जानेवारी नागपूरला 73ला नागपूरला इंदिरा गांधी ह्या येणार होत्या आणि त्यांची KP ग्राउंडवर फार मोठी सभा होती. संदर्भ यासाठी सांगतो आहे की वसंत धामणकर अधिवेशन त्या कोर्टाचा निकाल ह्या एका साखळीची घटना आहे आणि नवीन कार्यकर्त्यांना याच्याबद्दलची थोडीफार माहिती असावी म्हणून मी हे सांगतो आणि अधिक काही लाभ लचक बोलणार नाही. मी आठवता घेणार आहे, एखाद 2 आठवणी सांगून. तर तेव्हा आमचा जो प्लॅन होता तो प्लॅन थोडा लीक झाला. आम्ही इंदिरा गांधीला KP ग्राउंडवर निदर्शनं करणार होतो आणि तुम्हाला आठवत असेल या ज्वारीच्या भाकरी फेकून जो मारण्याचा प्रकार झाला KP ग्राउंडवर आणि इंदिरा गांधीला परत जावं लागलं आणि ती सभा रद्द झाली होती. त्याच्यामध्ये पॅन्थरचा रोल होता. तर सांगायचा मुद्दा हा की रात्री 12 वाजेपर्यंत सुरुवात झाली पकडण्याची. आम्ही 16 लोक होतो तेव्हा. त्याच्या आधी आमचं पॅन्थरच्या एकाही कार्यकर्त्याने कधी पोलिसांना पाहिला नव्हता. सेंट्रल जेलचं दूरची गोष्ट आहे. तर बाबा आम्हाला 16 लोकांना घरोघरी जाऊन पहाटे 4 वाजेपर्यंत अटक झाली आणि अटकेमध्ये शेवटचं मीच होतो. पहाटे 4 वाजता पकडलं होतं कमाल चौकातून. तर नंतर 16 लोकांना अटक झाली. कोर्टात केस चाली बोधनकरच्या तारखा झाल्या. नंतर हे 28 ही जी तारीख आहे 28 धामणकरची, त्या दिवशी आमचा निकाल लागणार होता त्या केसच्या बोधनकरच्या कोर्टात. तशी केस आधी जेव्हा विड्रॉ होणार होती परंतु तेव्हा आमचे वकील होते सुरुवातीला ॲडव्होकेट सूर्यकांत डोंगरे साहेब. तर डोंगरे साहेब काय बोलले त्या जजबरोबर कोर्टाच्या बाहेर आम्ही 16 लोक आरोपी त्याच्यात होतो. डोंगरे साहेब बाहेर आले पाहिल्यावर म्हणे आज तर तुमचा जयसन होतो ना, तुम्ही म्हणे हे करा म्हणे ॲपॉलॉजी लेटर लिहून द्या म्हणे, ॲपॉलॉजी लेटर लिहून द्या म्हणे तुम्ही आताच बरी होता म्हणे. बरोबर आम्ही लढणार केस नाही लढणार, आम्ही काय माफी काय मागणार नाही. तुम्ही मेरिटवर केस चालवा आणि मग जे होईल तर होईल. त्यानं काही डिलिंग केली होती जजबरोबर बोधनकर बरोबर. त्याला अपमान वाटला कोणाला डोंगरे साहेबांना. बरोबर मी जजबरोबर बोललो म्हणे ॲपॉलॉजी करा ह्या म्हणे आताच होतो म्हणे कशाला भांडता तुम्ही म्हणे. नाही साहेब आम्ही भांडून म्हणजे भांडू मेरिटवर भांडून आम्ही 16 आरोपी होतो. 16मध्ये प्रकाश रामटेके तुम्हाला सगळ्यांना नाव माहीत असेल. प्रकाश रामटेके, भीमराव नाईक, हे बनसोड बसले तिथे कुठे आहेत ते हे बनसोड, मी असे 16 लोक होतो. बबन कठाणे
सतीश गणवीर कित्येक लोक होते, 16 लोक होते. आणि गंमत म्हणजे त्यांची जमानतही झाली, वेगळ्या पद्धतीने झाली. आता कोर्ट बंद होऊन झाला, कोर्ट वेळ झाली, जजनं ऑर्डर लावला 6,000 रुपये पर. आता 1974 साली पर कॅन्डिडेट 6,000 फेल आणि आम्ही 16 लोक होतो. आणि आता तेव्हा कोण जमानत घेणार आहे? कोणी येऊ शकत नाही. हां, तर मग आणि कोर्ट बंद व्हायची वेळ, मग ते एक आपले उके होते, गजानन उके भाऊ ओळखतो, त्याला नुकतीच 3.5 लाखाची लॉटरी लागली होती. गजानन उके बुद्धनगरचे नाही, तो मास्टर होता, नवरा बायको मास्टर होता. आणि तो कमाल चौकात राहत होता, फ्लॅट आहे त्यांचा, महाराज स्टुडिओच्या बाजूला. आणि समोर आमची लायब्ररी तिथून मला अटक झाली होती. आणि सरोजला पण तिथूनच अटक झाली एका प्रकारला, ते तो वेगळा किस्सा आहे. तर मग आता इतके आणायचे कसे? 6,000 पर 16 लोक, त्या शेवटी कोण राहतं? मग ते गजानन उके साहेब होते, त्यांना लॉटरी लागली होती 3.5 लाखाची तेव्हा. आणि तेव्हा त्यांना नाही मिळायला लागली होती, त्याचा भाऊ होता एक मेंटल, त्याच्या गजाननचा. तो त्यानं गमती तिकीट काढून घेतली, गमती पागल पागल. आता अलीकडेच मिळाला तो, आतामध्ये घेऊन होता गजानन, आता घेऊन जातो. त्याला तिकीट लागली बाबा 3.5 लाखाची त्या काळात. आणि त्याचा होता एक वाईन शॉप, राजेश वाईन शॉप जवळच त्याच रोडवर. मग आणि आमचे फॅमिली ब्रदर शशिकांत घुमले त्यांचा वाईन शॉप आहे. आणि ते आमच्या स्वामी लायब्ररीचं फायनान्सर होतं. नेहमी तिथे होतं लायब्ररीन तेव्हा, त्या लायब्ररीत तर माझे चांगले संबंध होते. तर त्या गजानन उकेला हे हुंडे साहेब म्हणत होते, अरे म्हणे तुकाला अरेस्ट झाली म्हणे, तुकाला तू ओळखतात म्हणे, आमच्या घोरगा समजतात म्हणे, बोले म्हणे तुकाची जमानत घ्यावा लागेल म्हणे. एक लोक 16 लोक आहेत म्हणजे घेतल्या तिथं कसं काय घेईन म्हणे, खळूच म्हणजे काय ते सगळे पण आपल्या त्या सगळ्याची जमानत घेईल. तर तेव्हा तो उके त्यांनी आमची तेव्हा जमानत ह्यासाठी लोक कळतच होते. तुमचे इंदोऱ्याचे किसन गोंडाने सावकार, आत्माराम रामटेके हे लोक तेव्हा आमची जमानत होते इंदोऱ्यामध्ये फेमस. तर असा त्या काळामध्ये तर आम्ही लढलो बाबा. आणि मग आमनकरचं ते इथं ॲक्सिडेंट झालं, त्या किस्सा निकाल आमच्या बाजूला लागला. हां, ते गंमत झाली. मग सूर्यकांत डोगले साहेब एकदम जागात आले, झाली भरती झाली या जजसमोर. त्यानं असं टरा वकीलनामा असा फाडला फेकला वरंड्यात. मग आपले कवी उमरे इसके बाद गए, बोलो साहब हमारे केस लड़ना पड़ता है. तू बोले डोगरे थाना बोले, मैं बोला होता हूँ, बोल रहा है माफ़ी मांगो, अब तक माफ़ी मांगे बोला हाँ मैं लड़ता हूँ. मग त्याने आले विनाकारण बनतो या दोघांना मेरिट पर लढले. 28ला ज्या दिवशी आमचा दुपारी निकाल लागला त्याच दिवशी आमनचा ॲक्सिडेंट झाला. आणि कॅन्सरच्या संबंधात खूप बोलता येईल. आम्ही सगळे लोक दलित कॅन्सरच्या स्थापनेच्या अगदी पहिल्या क्षणापासून आहोत. म्हणून आम्ही पॅन्थरवर अधिकाराने बोलू शकतो, अधिकाराने लिहू शकतो, अधिकाराने कोणाबरोबर आर्ग्युमेंट करू शकतो. तेव्हा पॅन्थर म्हणजे एक अशी शान होती. एक गंमत सांगतो, छोटीने बंद शकतो. मुंबईमध्ये आमच्या पॅन्थर होते, जयंत गायकवाड IAS माणूस तो, ज्युडिशियल कमिशनर होता नाशिकला. मंत्रालयामधून आमचं प्रधान सचिव समाज कल्याण रिटायर झाला, मी त्यांना नोकरी सोडली. तो मुंबईला वगैरे आम्ही जातो भेटतो. जयंत गायकवाड कॅन्सरचा आमचा. अरे तुका म्हणते मी IAS आहो, कमिशनर आहो, अमुक आहो, तमुक आहो, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मी म्हणे पॅन्थर IAS नंतर झालो रे म्हणे, पॅन्थरचा प्रोजेक्ट आहे असा स्वतः परिचय देतो. त्यामुळे आम्हाला काय घर नाही, दार नाही, अमुक नाही मिळालं, तमुक नाही मिळालं. आम्ही खूप क्वालिफाईड PhD वगैरे झालो नसेल, पण आमची ओळख म्हणजे पॅन्थर आहे. पॅन्थर म्हणजे पॅन्थर झाला का सगळं आला त्याचं. तर इतकं बोलून
आठवण देतो आणि आंबेडकरांना सगळ्यांना पाहतो आणि इसको बोलूँगा स्मृतिशेष कैंसर वसंतराव धामनकर उनकी अभिवादन सभा में उपस्थित रहते हुए स्वयं को भी मैं गौरवान्वित महसूस करता हूँ कि एक झुंझार लड़ाकू संघर्षशील व्यक्तिमत्व के संगठन में काम करने वाले लोगों के बीच में मैं खड़ा हूँ। आज जब चारों ओर संविधान लोकतंत्र विरोधियों की आवाज़ बुलंद हो रही है, लोकतंत्र को पैरों तले रौंदा जा रहा है, इस देश के संविधान को धीरे धीरे संकुचित किया जा रहा है, ऐसे समय में क्या ये आवश्यक नहीं है कि दलित पैंथर की गाथा गाने के बदले हम लोग फिर से दलित पैंथर को खड़ा करें और धर्मांध ताकतों को मुंह तोड़ जवाब दें। तभी सही अर्थों में हम लोग धामनकर जी जैसे पैंथर लोगों को अभिवादन कर सकेंगे। ऐसे कठिन विषम परिस्थिति में भी जब आप जैसे लोगों को एक जगह इकट्ठा एकजुट होकर देखने का मौका मिलता है तो नई पीढ़ी को निश्चित रूप से उत्साह बढ़ता है। अगर आप लोग एक जगह भी बैठ जाते हैं तो आने वाली पीढ़ी को एक दिशा मिल सकती है, बशर्ते आप लोग एक जगह बैठने की तैयारी करें तो। क्योंकि जब पैंथर खड़ी हुए तब क्या इससे बेहतर स्थिति थी? तब भी लगातार अन्य अत्याचार बढ़ रहे थे, बलात्कार की घटनाओं में निरंतर बढ़ोतरी हो रही थी, महंगाई आसमान छू रही थी, बेरोजगारी चरम सीमा पर थी। तमाम तरीके के अन्य अत्याचार के खिलाफ जब खून खौलते हुए नौजवानों को सहन नहीं हुआ तो उन्होंने वैचारिक रूप से जो दलित पैंथर नाम का एक लड़ाकू संघर्षशील संगठन खड़ा किया, उस संगठन की आज भी जरूरत है। दलित पैंथर का नाम इतिहास के पन्नों में दर्ज है, स्वर्णिम अक्षरों में है, लेकिन हम नहीं चाहते कि वो किताबों में ही दर्ज रहे। उसे नई पीढ़ी के सामने फिर से आचरण में लाने की जरूरत है। आज जब चारों ओर डर का वातावरण है, लोग लिख नहीं पा रहे हैं, लोग बोल नहीं पा रहे हैं, लोगों की विचार अभिव्यक्ति पर नियंत्रण ला दिया गया है, साधारण से व्हाट्सएप के ऊपर भी लोग लिखने को डरते हैं, तो याद आता है कि दलित पैंथर ने इस दुनिया में अगर सबसे बड़ा कोई योगदान किया है तो उसने जो साहित्य का निर्माण किया, उसने जो कवि पैदा किए, उसने जो कलाकार, नाट्य कलाकार पैदा किए, उन्होंने जो वैचारिक प्रबोधन इस देश के अंदर में खड़ा किया, उन कवियों की, उन नाटककारों की, उन साहित्यकारों की, उन लिखने वालों की, उन बोलने वालों की आज जरूरत है। और ये जरूरत अगर हम लोग आज पूरी नहीं कर पाते तो ये त्रासदी होगी। क्या आज भी हम लोगों का खून समाप्त हो गया है? आप लोगों के आने के बाद की पीढ़ी, आप लोग तो, हम लोगों का बचपना ही आप लोगों के चेहरे और आप लोगों की बातें सुनने में गुजरा है। बहुत सारी चीजें, अगर हमारे में कुछ एक आधी भी अच्छा गुण होगा तो वो आप लोगों की ही देन है। लेकिन आप लोगों की पीढ़ी के बाद में एक रविभाऊ शेंडे, ऐसे कुछ चुनिंदा एक दो नाम अगर देख लिया जाए तो लड़ने वाले लोग नदारत है। निश्चित हम बाबा साहब आम्बेडकर जी के अनुयायी हैं, संविधान को हम प्राण प्रिय मानते हैं। कानून के तहत हम लोगों ने हमारी मुट्ठी को फिर से आसमान की ओर ऊंचा उठाने की जरूरत है। और इस मौके पर अगर हम लोग इस तरीके का कोई साहसिक कदम उठाने का प्रयास कर लेते हैं तो वो बहुत सराहनीय, साहसिक होगा। मुझे खुशी है कि दलित पैंथर के ऑल इंडिया के
राष्ट्रीय उपाध्यक्ष शहीद नरेश गायकवाड़ और अशोक गायकवाड़, इनके वरिष्ठ बंधु, माननीय वरिष्ठ पैंथर श्यामदादा गायकवाड़, इनके साथ मैं 17-18 वर्षों से काम कर रहा हूं और उनके अंदर जो लड़ाकूपन, जुझारूपन आज ही पैंथर का मैं देखता हूं, तो वो अमिट जो छाप है, वो छाप समाज में फिर से उतरना चाहिए, ऐसा आग्रह आप लोगों से करते हुए, क्योंकि मैं आप लोगों को मार्गदर्शन करने के काबिल नहीं हूँ, ज़्यादा से ज़्यादा आग्रह कर सकता हूँ और वो जिद भरा आग्रह करते हुए अपनी बात समाप्त करता हूँ। क्रांतिकारी जय हिंद।